सो गाईज आता आपण आलोय बदामी शहर. इथे CNG फुल करतोय. आता सगळे फोर्ट वगैरे इथले बंद झाले असतील. सो उद्या सकाळी आपण बदामी एक्सप्लोर करणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर टुमॉरो. So good morning guys. Finally we are at Badami. So guys आम्ही आलोय आता बदामी. इथे बदामी केव्स वगैरे एक्सप्लोर करणार आहोत. बघू शकता तुम्ही माझ्या मागे. आणि इथे एंट्रीसाठी तिकीट आहे. सो तिकीट पण घेतली आहे. आणि हम्पीपेक्षा इथे खूप जास्त थंडी आहे म्हणून मी स्वेटर घालून घेतलाय. सगळे कॅमेरामॅन वगैरे सगळे रेडी झाले आपले. चलो फिर जाते अभी अंदर. तो गाइस आम्ही फर्स्ट केव्ह एक्सप्लोर करायला स्टार्ट केलंय. तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे दगडाने कोरलेला मंदिर आहे. हा खरं तर आजही अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स बनू शकतात. पण त्या काळात जे स्ट्रक्चर बनले एवढे डिटेल आणि त्या काळाची इंजिनिअरिंग ही एकदम अविश्वसनीय होती. आता ह्याहीपेक्षा चांगलं बनू शकतं पण ती फिलिंग्स नसणार त्यामध्ये जे ह्यामध्ये आहे. गाइस तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. थिंक शाळेतले पोरं पण आले इथे सहलीला. इथं माकडे पण खूप फिरताय. व्हिडिओ वगैरे काढताना भीती वाटते कदाचित फोन वगैरे नको खेचायला. वरती आलो आता केव्हच्या एरियाच्या इथे. फोटो सेशन चालू आहे. आता पुढे जाऊया. सीड्या असताना पण ऑफ रोडिंग करण्याची सवय लागली आहे ना. चला इथे जाऊन बघू पहिलं. इथून आपण पूर्ण बदामी सिटी बघू शकतो. इथे बघा टुरिस्ट लोकांना फिरवणाऱ्या रिक्षा ब्या आहे. मग अशी आपण तिकडून वर आलो होतो. काही वेळाने आपण इकडे पण एक्सप्लोर करणार आहोत.
सो गाईस मागचा जो स्पॉट होता तो आमचा फिरून झालेला आहे. मगाशी आम्ही इथे होतो, इथे झूम करून बघू शकतो तुम्ही, इथे होतो. आता आम्ही लेकच्या जवळ आलेलो आहे. या लेकचं नाव आहे अगस्त्य लेक. आता इथे जे जे मंदिर आहे, हा एक मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे आणि इकडे कुठेतरी एक म्युझियम आहे. ते पण आम्ही थोड्या वेळात व्हिजिट करणार आहोत. पार्किंगची सोय वगैरे आहे इथे चांगली. ओके तो गाईज आता आम्ही भूतनाथ टेम्पल इथे आलोय. चला आता तो टेम्पल एक्सप्लोर करूया. तर गाईज ही आहे अगस्त्य लेक. हे मोठे मोठे डोंगर, त्याच्या किनाऱ्याला लेक. काही लोक दमले आमच्यातले. काय वाटतं तुम्हाला इथे येऊन? काय वाटतं? चांगलं वाटतंय, मस्त आहे, बघण्यासारखं. हिस्ट्री बघायला भेटते, सगळं बघायला भेटते. आणि एवढे मोठे मोठे डोंगर आहे आणि सगळं लाल आहे. कसं काय? कोणता पाहिजे? कलर कोणता पाहिजे? हिरवा. वा. तुम्ही कमेंट करू शकता, तुमचे विचार पण मांडू शकता या व्यक्तीने जे प्रपोज केले तुमच्या समोर. तर त्याबद्दल तुम्ही देऊ शकता तुमचे विचार. आता आपण नेक्स्ट पर्सनकडे जाऊया. हे हार्दिक यांना विचारू, यांना काय वाटतं कशाबद्दल? तुम्हाला काय वाटतंय? आपण फिरायला आलोय हम्पी तर बदामी. काय वाटलं तुम्हाला? ही जागा चांगली आहे, पण इथे जास्त टाईम प्रवासात निघून जातो आणि ऊन, बस दुसरं काही नाही. मग फिरल्यावर तुम्हाला कसं वाटलंय? मस्त छान. मनाला कसं वाटलंय तुमच्या? सुकून भेटतो. हो, गुड. खरंच जर शांती हवी असेल तर तुम्ही पण या, विजिट करा एकदा. चांगलं वाटतं. थोडं आपला स्ट्रेसमधल्या लाईफमधून थोडं बाहेर पडलं की मनाला पण शांती मिळते. हफ्ताभर तरी सुट्ट्या घेतल्या पाहिजे. वर्षातून एक ट्रिप झालीच पाहिजे. आम्ही पण आता 2-3 वर्षापासून हे स्टार्ट केलं आहे. वर्षातून एक ट्रिप करतोच आम्ही. जवळ का होईना पण 5-6 दिवसाची ट्रिप झाली तर तेवढंच स्ट्रेस फ्री होऊन जातो माणूस. आता काहीच आम्ही म्युझियममधून बाहेर पडले आणि त्याच्या जस्ट बाजूला ही अशी एरिया होती. एकदम कंजेस्टेड जागा आहे, बघू शकता तुम्ही. जस्ट अ मिनिट. ॲक्च्युली जो सेल्फी स्टिक होती ती तुटली आहे, तर आता हातानेच शूट करायला लागते. वरती आल्यावर बघा काय भारी स्पॉट आहे. हे बघा, एकदम ट्रेकिंग केल्यासारखं फील आला. भीती वाटते फोन हातातून वगैरे नको पडायला. 2 हातांनी फोन पकडतो. हा एड्ज आहे या कड्याचा, इथून जर पडलो तर काम वाजून जाईल. चला, ते लोक जिथे गेले ना आपण तिथं जाऊया. येतंय का चढता? मी ट्राय करतो आता वरती जायचे. हो गाईज, मी आता वरती पोहोचलोय
यांना व्हिडिओ काढायला दिली होती माझी चढताना, पण त्यांनी व्हिडिओचं बटन ऑनच नव्हतं केलं. सो आलो आहे आता वरती एकदम. आता हे जे आहे हे म्युझियम होतं. इथून बघा, ही आहे अगस्त्य लेक. मगाशी आपण तिथे होतो, मगाशी आपण इथे होतो. इथे सगळ्यात स्टार्टिंगला आपण इथे होतो. तर थोड्या वेळाने जरा 5-10 मिनटं इथे बसूया, नंतर मग आपण इथे जाणार आहोत. इथे जायचं आपल्याला. इथे जाण्यासाठी आपल्याला वापस त्याच रस्त्याने खाली जावं लागेल. पहिली माझी टीम जाणार पुढे. आमचे टीम लीडर हार्दिक पाटील. पाय दुखायला लागलाय रे. आरामात. आपण जाऊया. काहीच आता आम्ही चाललोय त्या मंदिराकडे. तो एकदम टॉपचा आहे, सगळ्यात जास्त हाईटवर तोच आहे. तिथे जातोय. आहे इथे सीड्या वगैरे आहे चढायला, काही इश्यू नाही. पण बघू पुढे काय आहे काय नाही. एंट्रन्स आला आय थिंक. गाईस, तुम्ही कधी पण कुठेही फिरायला जात असेल तर ट्राय करा की हे जे बॉटल्स वगैरे जे असतात हे टुरिस्ट प्लेसेसला टाकणं अवॉइड करा. कारण काय होतं, टुरिस्ट प्लेसेसवर आपण आलो ना, हे कचरा वगैरे दिसला ना, हे चांगलं वाटत नाही. आणि अशा जागेवर तर फॉरेनर्स वगैरे पण येतं खूप फिरण्यासाठी. सो ट्राय टू पुट ऑल दिस थिंग्स इन डस्टबिन. आपले टुरिस्ट प्लेसेस जर आपण क्लीन ठेवू तरच आपल्या इंडियाचं टुरिझम वाढेल. बघा इकडे. गाईस 15 ते 20 मिनिटाच्या वर झालेले आहे. अजून काय तो जो मंदिर पण बघितला होता तो मिळाला तर नाहीये. एकदम ट्रेकिंग झाली इथे आज. दीड वाजले. बरोबर आलोय आम्ही आता. ह्या पूर्ण ट्रेकमध्ये फक्त आम्ही 4घच जण आहे. बाकी तर कोण दिसलं नाही रस्त्याने. मे बी दुपार झाली म्हणून कोण आलं नसेल. सगळं चालू आहे आम्ही इथे ह्या मंदिराच्या इथे. मगाशी दाखवतो मी कुठे होतो. कुठे होतो आपण? हा, हे बघा. इथे नव्हतो. इथे नाही, इथे होतो. हा, इथे होतो आधी आम्ही. ते नाही दिसणार इकडे. चला बघूया मंदिर. बघूया आत काय.
ॲक्च्युली इकडं प्रत्येक जाग्यावर वॉचमॅन ठेवलेले आहे, कोणी मस्ती वगैरे नाही करायला. सो गाईज आता आमचं बदामी फिरून झालेलं आहे. आता थोड्या वेळाने जेवण वगैरे करू आणि डायरेक्टली वे टू पंढरपूर. सो स्टे ट्यून.